नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण कुठलीही पूर्व तयारी नसताना अगदी सोप्या पद्धतीने ज्वारीचा लोणी डोसा कसा बनवायचा तो आज आपण बनवूया. तर ज्वारीचे पीठ इथे मी 1 वाटी घेतलेला आहे. तर याच्यात दुसरंच कुठलंही पीठ मिक्स नाही, फक्त ज्वारीचं आपलं रोजच्या वापरातलं भाकरीचं पीठ आहे. आणि 1 ग्लास मी ताक घेतलेला आहे. आणि ही छोटी वाटी रवा घेतलेला आहे, कारण ह्या छोट्या वाटीच्या मापाने हे पीठ 2 वाट्या असं भरतं. एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं, त्याच्यात पीठ, रवा आणि ताक आपल्याला कसं मोजून घालायचं, कारण आपल्याला ताक असं 2 वाट्या घालायचं आहे. तर आता याला आपण मिक्सरला फिरवून घेऊया. हे पहा मस्त एकजीव होईपर्यंत आपण फिरवून घेतलेलं आहे. तर आता हे घट्टसर आहे, तर आपण आता हे एका भांड्यात काढून घेऊया. तर या भांड्याला सगळं असं पीठ चिटकलेलं आहे घट्ट असल्यामुळं. तर याच्यात आणखी मी आता अर्धा ग्लास पाणी घालते. पाणी आपल्या ॲडजस्टनुसार घालायचं, कारण पीठ कमी जास्त असलं तर पाणी कमी जास्त लागू शकतं. तर हे पहा पाणी घातल्यानंतर असं चांगलं मिक्स करून घेऊया, कारण सुरुवातीचं घट्ट होतं आणि आपण वरतून पाणी घातल्यानंतर मग मिक्स करून घेऊया. हे पहा मस्त मिक्स केलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे पहा, अशा प्रकारे आपल्याला हे पीठ असं तयार करून घ्यायचं. आता हे आपण असं 10 मिनिट झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण डोशासोबत खायला चटणी करूया. तर डोशासोबत चटणी बनवण्यासाठी पहा इथे मी 1 मूठभर असे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले. हे डाळ घेतलेले आहे, म्हणजे डाळ व फुटाण्याचं. चवीपुरतं मीठ चटणीच्या प्रमाणावर. अर्धा नाश्त्याचा चमचा अर्धाशी साखर घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरे आणि ओलं खोबरं, ओलं नारळ आणि 2 अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 कढीपत्त्याची पानं. तर आता हे आपण मिक्सरला पाणी घालून फिरवून घेऊया. चटणीत आपल्या आवश्यकतेनुसार पाणी वापरायचं आणि मस्त अशी फिरवून घ्यायची. तर हे पहा चटणी पाणी घालून अशी मिक्सरला बारीक फिरवून घेतलेली आहे. तर आपल्याला जशी डोशासोबत चटणी पातळ लागते तशीच मी बनवून घेतलेली आहे. आपल्या आवडीवर घट्ट किंवा पातळ करून घ्यायची. तर चटणी आपली खाण्यासाठी तयार आहे. आणि आता आपण हिला फोडणी देऊया फक्त. तर फोडणी पहा, त्याच्यासाठी मी 1 चमचा नाश्त्याचं असं तूप घेतलेलं आहे. याच्या जागी तुम्ही तेलही वापरू शकता. तर आता हे तूप मी गरम करून घेते आणि तडका गरम होत आहे तोपर्यंत तडक्यात घालण्यासाठी पहा जिरे, मोहरी आणि कढीपत्ता एवढंच साहित्य आपल्याला तडक्यात घालायचं. आणि तूप आपलं गरम झालेलं आहे. तर हे पहा मस्त अगदी कडक असं करून घ्यायचं. आता याच्यात आपण जिरे, मोहरी घालूया. आपल्याला याच्यात हिंग, कोथिंबीर वगैरे अजिबात काही घालायचं नाही. आणि जिरं मोहरी चांगली तडतडली की कढीपत्त्याची पानं घालायची आणि गरम गरम तडका असा चटणीवर घालून घ्यायचा आणि झाकून ठेवायचा. म्हणजे कसं चटणीची वाफ जात नाही, तडक्याला मस्त असं तुपाचा फ्लेवर बसतो. हे पहा आता खाण्यासाठी आपली डोशासोबतची चटणी अशी तयार झालेली आहे. तर आता आपण डोसा करायला घेऊया. तर आता पीठही आपलं 10 ते 15 मिनिट मस्त भिजलेलं आहे चटणी होईपर्यंत. तर हे पहा थोडंसं अगदी रव्यामुळं दाटसर झालेलं आहे. तर आपल्याला डोशासाठी पीठ असंच हवं आहे. तर आता याच्यात आपल्याला ह्या पिठाच्या प्रमाणावर मीठ घालायचं आणि मीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. याच्यात मीठ चांगलं मिक्स झालेलं आहे. तर याच्यात आता चांगली डोशाला जाळी पडण्यासाठी आपल्याला थोडासा खायचा सोडा घालायचा आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर घालू नका, पण खायचा सोडा जर नाही घातला तर मग जास्त अशी आपल्या डोशाला जाळी पडत नाही. आणि खायचा सोडा घातल्यानंतर पटपट असं चांगला मिक्स करायचा आणि लगेच आपल्याला आता डोसा करायला ठेवायचा, कारण खायचा सोडा घातल्यानंतर पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही. आणि लावण्यासाठी पहा इथे मी लोणी घेतलेलं आहे. हे मी घरीच बनवलेलं आहे. याच्या जागी तुम्ही तेल किंवा बटरही लावू शकता. तर डोसा बनवण्यासाठी तवा तापलेला आहे बऱ्यापैकी, एकदम कडकही नाही करू द्यायचा. तर याच्यावर आपण आता हे लोणी घालूया. आपल्या आवडीवर कमी जास्त असं घालायचं. आणि आता आपण डोसा सोडूया. जास्त मोठा नाही करणार आहे मी. तर हे पहा आपण सोडा घातल्यामुळं डोशाला लगेच अशी मस्त स्पॉन्जी अशी जाळी यायला तयार होते. आणि डोसा सोडल्यानंतर गॅस आपल्याला एकदम असा बारीक करायचा आणि हे वरूनतून सगळं सुकेपर्यंत बारीक गॅसवरच डोसा मस्त शेकून घ्यायचा.
आता डोसा मस्त पहा खालून शेकलेला आहे, तर आपण याला काढून घेऊया। दुसरा डोसा घालण्यासाठी मी थोडंसं लोणी लावलेलं आहे, तर हे पहा। आणि हाही डोसा आपल्याला, सगळे डोसे आपल्याला असे डोसा घातल्यानंतर मंद गॅस करायचा, डोसा घालताना मोठ्या गॅसवर घालायचा। तर हाही डोसा आपला खालच्या अंगानं मस्त भाजलेला आहे, तर हाही आपण काढून घेऊया। आणि आता अशाच प्रकारे मी बाकीचे डोसेही करून घेते। तर हे पहा, ज्वारीच्या पिठाचा आपला जाळीदार असा लोणी डोसा आणि चटणीही आपली खाण्यासाठी तयार आहे। तर डोसाही पाहू शकता तुम्ही, हे पहा अगदी मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि चवीलाही अप्रतिम लागतो। आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।